नमस्कार. माझं नाव अमिता राजेश धिवार. मी ह्या फ्लॅटची ओनर आहे. म्हणजे जेव्हा ही बिल्डिंग तयार झाली तेव्हापासून मी फ्लॅट घेतलेला आहे. गेली आता 8 वर्ष कंप्लीट झाले ह्या फ्लॅटला. आणि तेव्हापासून मी इथे आता गेली 2.5 वर्ष झाले राहते कंटिन्यू. आणि बिल्डिंग ही यश समृद्धी बी विंग आणि धायरीमध्ये मोडते, अभिनव कॉलेज रोड, प्रभात प्रेसच्या शेजारी. गेली 6-7 महिने झाले माझ्याकडे पाणी फक्त 5 मिनिटं येतं, ते पण एकाच नळाला येतं. त्याची मी सूचना वेळोवेळी सोसायटीला दिलेली आहे, व्हिडिओ काढून ग्रुपवर टाकलेले आहे पाण्याचे, की पाणी बंद झालंय. असं पण नाही की पाणी गेल्यानंतर मी व्हिडिओ टाकली, मी चालू असताना टाकली, कारण तो डाऊट येऊ नको लोकांना की नंतर ह्यांनी व्हिडिओ टाकली. चालू कंडिशन्स मध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. परत 2 वेळा मीटिंग्स मध्ये पण सांगितलेलं की माझ्या पाण्याची सोय करा, पण कोणीही त्याबद्दल काही दखल नाही घेतली, काही पाण्याची सोय नाही केली. धिवार, मी या फ्लॅटची ओनर आहे आणि प्रोफेशनली माझं नॅचरोपॅथी झालंय, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. परत सध्या ॲज अन आर्टिस्ट म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते गेली 6 वर्ष. कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून मी बरेच मूवीजमध्ये काम झालंय माझं. ह्या माझ्या मुली आहेत. तुम्ही द्या तुमचं इंट्रोडक्शन. माझं नाव डॉक्टर दीक्षा धिवार. मी फिजिओथेरपिस्ट आहे. मी रामांकित हॉस्पिटल्समध्ये काम करते पुण्यामध्ये. नमस्कार, माझे नाव समता राजेश धिवार. माझे MBA HR झालंय. सध्या आता माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे. तर इथे आम्ही आता सध्या तिघीच राहतो. मम्मी, माझी मोठी बहीण आणि मी छोटी मुलगी त्यांची. काय म्हणणं तुमचं, काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा आहे की गेली 7 महिने माझ्याकडे म्हणजे आमच्या इथे सोसायटीमध्ये दिवसाड पाणी येतं वापरण्याचं, आणि पिण्याचं पण कॉर्पोरेशनचं ते खाली दिवसाड पाणी येतं. तर पाण्याची इथं तशी सोय आहे की दिवसाड पाणी येतं, आणि त्यामुळं गेली 7 महिने माझ्याकडे फक्त 5 मिनिटं एकाच नळाला पाणी येतं. आणि ह्याची सूचना मी वेळोवेळी सोसायटी मेंबर्सला दिली आहे, व्हिडिओ काढून ग्रुपवर टाकलेत की असं असं कंडिशन आहे, नळाला पाणी येत नाहीये, दाखवलेलं होतं. आणि मीटिंगमध्ये 2 वेळा मी सांगितलं पण, माझी पाण्याची सोय करा. मी मेंटेनन्स द्यायला कधी नाहीच म्हटले नाहीये, मेंटेनन्स मी द्यायला आजही तयार आहे, पण माझ्या पाण्याची सोय करा, मला पाणी येत नाही. आम्ही समोरून पाणी, म्हणजे समोर हा फ्लॅट जो दिसतोय तो त्याची चावी माझ्याकडे होती, त्यामुळे मग तिथून आम्ही पाणी भरायचो. आणि नंतर तो रेंटल गेला मागच्या 2 महिन्यापासून, तर तिथे आम्ही जाऊ शकत नव्हतो. म्हणून मग पलीकडे एक आहेत, म्हणजे रेंटलच आहेत ते, पण ते जरा हे करतात आम्हाला, फॅमिली फ्रेंड सारखे. मग त्यांच्याकडे आम्ही सकाळी जातो, बादल्या दार वाजवतो, मग ते दार उघडतात, मग त्यांना 2-3 बादल्या देतो, घेऊन येतो परत तिथून. म्हणजे हे आमचं गेली 6 महिन्याचं रुटीन झालेलं आहे. त्यामुळे तोच तर प्रश्न मोठा आहे की फक्त माझ्या बाबतीत असं का होतंय. कारण की जर ही सोसायटी आहे, पाणी ही माझी मूलभूत गरज आहे आणि मी वारंवार सांगते, त्याच्यावर तुम्ही काहीच तोडगा नाही करत. आणि प्लंबिंग, त्यांनी मला एकदा सांगितलं की प्लंबिंगचा प्रॉब्लेम असेल, तर प्लंबरला दाखवून घेतलं, मी पूर्ण लाईन क्लिअर करून घेतलेली आहे. आणि जर प्लंबिंगचा इश्यू असता तर मध्ये मध्ये काय करतात या सोसायटीतली लोक, ज्यांच्याकडे कोणाकडे पाणी नाही आलं ना, वरती जातात, डिरेक्टली कॉक बंद करतात आणि एक 5 मिनिटांनी कॉक चालू करतात. आणि मग त्यावेळी मला जेव्हा जेव्हा असं घडलेलं आहे ना, त्यावेळी मला पाणी आलेलं आहे. म्हणजे असं ह्या 7-8 महिन्यात तसं 2-4 वेळा झालेलं आहे, आणि तेव्हा मला पूर्ण पाणी आलेलं आहे. म्हणजे तो काही प्लंबिंगचा दोष नाहीये, कुठलाच दोष नाही. मग तेव्हा पण नसतं आलं ना मला. म्हणजे आत्ताची परिस्थिती गेली, आता हा 6वा दिवस आहे, माझं पाणी बंद केलेलं आहे सोसायटीने. लाईन कट नाही केली, पण लाईन वरून बंद केली आहे. टेरेसला लॉक लावलंय, आणि मी टेरेसची चावी मागितली, म्हणजे मी काही करणार नव्हते गैरप्रकार, पण तरी पण मी वॉचमनला मागितलं की मला टेरेसची चावी दे, मला बघायचं काय केलंय काय नाही. तर तो म्हटला मला म्हणजे अशी ताकीद आहे की कोणाला ही चावी द्यायची नाहीये, तुम्ही चेअरमनला जाऊन विचारा. आणि मग मी एक खजिनदार आहेत, ते होते तिथे, म्हणजे मी लिफ्ट मधून चालले होते, त्यांनाही बोलले ती चावी द्या. म्हटलं नाही नाही, आम्हाला नका विचारू, ते चेअरमनला जाऊन विचारा, असं त्यांनी उत्तर दिलं. तक्रार मग त्या दिवशी मी 5 दिवसापूर्वी 112ला कॉल केला. मग म्हणजे मला काहीच आयडिया नव्हती, मला काही नोटीस नाही दिली या सोसायटीने. 8 दिवसापूर्वी लेखी नोटीस नाही दिली, 10 दिवसापूर्वी पण नोटीस नाही दिली की तुमचं पाणी आम्ही बंद करणार आहोत, तुम्ही जो तुमचा 5,000 मेंटेनन्स राहिलाय तो भरून द्या. असं नाहीये माझं 1-2 वर्षाचा मेंटेनन्स राहिलेला आहे,
आणि मी देत नाहीये, काहीतरी आडकाठी करते, असं काहीच नाहीये. पोलीस काय म्हणतात? पोलिसांचं काय? हा, तर मग मी 112ला कॉल केला. पोलीस आले 15-20 मिनिटांनी. त्यांनी मला विचारलं, त्यांना मी सांगितलं आणि मग त्यांनी म्हटले चेअरमनचा नंबर द्या. मग नंबर दिला. त्यांनी चेअरमनला कॉल केला, पण स्पीकर ऑन नव्हता. पण त्यांच्या बोलण्यातून कळलं की तो म्हणतो की ठीक आहे, त्यांना चौकीत बोलवा आणि एवढं सूचना पण दिली की त्या पोलिसाने की तुम्ही संध्याकाळी मीटिंग घ्या सोसायटीची आणि तडजोड करून चालू Solve करा, करा. पाणी सॉल्व्ह करा. पण त्यांची इच्छा तशी दिसली की त्यांना चौकीमध्ये जाऊ देत. आणि कारण की हे मी का म्हणू शकते, कारण की मला पोलिसांनी जाताना म्हटले की तुम्ही मॅडम चौकीत या म्हणून. फायनली त्यांनी तुमची तक्रार नोंद केली नाही केली किंवा त्याच्यावर काय उपाययोजना? आणि यानंतर मग मी जे ज्येष्ठ आहेत या बिल्डिंगमध्ये त्यांना मी कॉल केला. म्हटलं आपण एक स्टेप उचलण्याआधी आपण या सोसायटीमध्ये राहतो, चला एक पूर्व सूचना देऊया. म्हणून मी त्यांना कॉल करून सांगितलं की असं असं झालेलं आहे, मी कंप्लेंट द्यायला जाणार आहे. तर ते म्हटले थांबा थोडा वेळ, मी बघतो काय होतंय का आणि सांगतो, नाही तर माझा कॉल येईल तुम्हाला. त्यांचा कॉल नाही आला आणि ग्रुपमध्ये काही मेसेज नाही आला. मग त्याच्यानंतर मी पुन्हा मग 2 तासांनी पोलिसला फोन केला. तर पोलीस म्हणजे जे पोलीस सकाळी मला आले होते अटेंड करायला माझी कंप्लेंट, तर ते म्हटले मॅडम तुम्ही चौकीत जा आणि कंप्लेंट द्या. मग मी गेले. मग 6:30-7ला मी पोलीस स्टेशनमध्ये गेले. तर पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असताना मी त्यांना स्पष्ट सांगते की ही माझी मूलभूत गरज अडवली गेली आहे, तरी पण त्याच्यावर त्यांनी एवढं लक्ष नाही दिलं. ते म्हटले नाही नाही तुमचं सोसायटीचं आहे, ते आम्ही नाही इंटरफेअर करू शकत. आणि मग नंतर एक जणाने घेऊन गेले मला. एक लेडी होती तिथे, म्हणजे युनिफॉर्म नव्हता, विदाऊट युनिफॉर्म होतं. ते काय पोस्ट होती कारण तिथे नव्हतं लिहिलेलं काय, त्यामुळे मी नाही सांगू शकत. मग त्यांनी मला काही क्वेश्चन्स केले, मी त्याची उत्तरं दिली. मग ते म्हटले की त्यांना बोलवून घ्या म्हणून. परत मला बाहेर घेऊन आले ते आणि मग त्या पोलिसाने कॉल केला आणि तुम्हाला तुमच्याबद्दल तक्रार आहे, तुम्ही या इकडे. तर तो चेअरमन म्हटला हा येतोय आम्ही, आणि तो 15-16 लोकांना घेऊन आला होता चेअरमन तिथे. आपण दोघीच होतो. आणि आम्ही दोघी तिथे होतो फक्त, आणि ते 15-16 लोक आले होते. आता पुढे म्हणजे ह्याचं काय कारण असेल, तुमचं काय म्हणणं आहे की कुठे असं का होतंय? असं मध्ये येते का? मूलभूत मला तेच इंटेन्शन माझं, म्हणजे त्यांनी ते इंटेन्शनली हेच का केलं, कारण की मी एक बुद्धिस्ट समाजाची महिला आहे. आम्ही फक्त इथे तिघीच राहतो. माझे मिस्टर आठवड्यातून एकदा येतात. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, BMS आहेत. ते त्यांना क्लिनिक असतं त्यामुळे ते आठवड्यातून एकदा येतात, कधी 2दा येतात, काही फंक्शन असेल कुठे काय असेल. नाही तर आम्ही फक्त तिघीच राहतो इथे. आणि म्हणजे आम्ही तिघी महिला आहोत. त्यात माझं लिगामेंटची सर्जरी झाली आहे, त्यामुळे मी इथे राहायला आले ऍक्च्युली. म्हणजे की आता तरी पण ही पाण्याची अडवणूक चालली आमची, त्यांना माहिती. हे जी अडवणूक होते त्याच्यामुळे तुम्हाला काय सफर करावं लागतं, काय त्रास? सफर मानसिक सफर होतोय. मानसिक सफर, तोच विचार की पाणी भेटेल की नाही, पाणी भेटेल की नाही. आम्ही स्त्री आहोत तिघी, हायजीन राखणं हे आमचं काम आहे स्त्रियांचं. पाण्याचीच मूलभूत गरज पूर्ण होत नाही तर आम्ही कसं राहणार आहे? आम्ही नामांकित लोक, मी डॉक्टर आहे, ती काम करते, माझी आई आर्टिस्ट आहे. हायजीन राखणं हा पहिला प्रश्न आहे स्त्रियांचा आहे. आता पोलिसांनी तुमची कंप्लेंट घेतली नाही, पुढे तुम्ही काय काय करणार आहात? पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही जिथे सोसायटी रजिस्टर्ड होते तिथं कंप्लेंट द्या. म्हटलं ठीक आहे, मी आता तिथे पण कंप्लेंट देणार आहे आणि बघू मग काय होतंय पुढे. बघू म्हणण्यापेक्षा माझं जनतेला आवाहन आहे की ही जी मूलभूत गरज पाण्यासारखी, म्हणजे बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता पाण्यासाठी त्या काळी, त्याची मला इतकं म्हणजे असं ते चित्र समोर दिसते. मला असं वाटतं की आजही मला तो सत्याग्रह करावा लागतोय. हो, म्हणजे किती दुरावस्था आहे बघा समाजाची. पाण्यासाठी आता लढावं लागते. म्हणजे आपल्याला आता देखील एवढ्या वर्षानंतर एज्युकेटेड असून देखील आपल्याला हे असं भोगावं लागतं. म्हटलं खूप म्हणजे एज्युकेटेड फॅमिलीला हे सफर करावं लागतंय, तर ते अनएज्युकेटेड लोकांसाठी काहीच करू नाही शकत आपण. आता मग त्यासाठी मला थोडंसं मागे जावं लागेल. आणि माझी सर्जरी झाल्यामुळे मी इकडे शिफ्ट आले. त्याच्या आधी माझा 1.5 वर्ष रेंटलने होता फ्लॅट, त्याच्या आधी बंद होता फ्लॅट. बंद फ्लॅटचा पण मी मेंटेनन्स दिलेला आहे. आणि मग मी माझी सर्जरी झाल्यामुळे गेल्या 2 वर्षाचा अनुभव
स्वस्थ बसणारी महिला नव्हते. तेव्हा मला इथं आल्यावर हे काय गैरप्रकार चालले ते कळायला लागले, म्हणजे लोकांच्या थ्रू. काही मी इथे उपस्थित नव्हते, काय नव्हतं, तेव्हा मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं. जेव्हा मी इथे राहायला लागले तेव्हा मला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. इथे कधी सोसायटीची मीटिंग होत नव्हती, कधी हिशोब विचारला जात नव्हता किंवा सांगितला जात नव्हता. हे सगळं मला कळायला लागलं. लिफ्ट मूलभूत फक्त, तर ते लक्ष देत नव्हते. त्यांना पण काही अनुभव आले असेल ते मला इथे नमूद नाही करायचे. तर ते म्हटले मॅडम तुम्ही लक्ष देऊ शकता, मी इथं लक्ष देत नाहीये. म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी माझ्या मेंटेनन्समधून लोक तेव्हा माझ्याकडे मेंटेनन्स आणून देत होते की त्यांना माझ्या थ्रू होप्स वाटू लागल्या होत्या. की मला 2-4 महिला पण म्हटल्या की मॅडम तुम्ही आल्यापासून मीटिंग कामं व्हायला लागले, मीटिंग्स व्हायला लागल्या, लिफ्ट चालू राहते. मग मला पण मी होपफुली काम करू लागले. आणि मग मी त्या 7,000चा खर्च करून MCB म्हणजे सोसायटीनेच तो माणूस निवडलेला आहे की मेंटेन करायला लिफ्टचं मेंटेनन्स. मग त्यांना मी कॉल केला. मग त्यांनी मला सांगितलं ही कंडिशन आहे, त्यामुळं लिफ्ट बंद पडते मध्ये मध्ये, तिला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तो MCB चालू नवीन लावावा लागेल, त्याला शॉक बसू शकतो, काही ॲक्सिडेंटली होऊ शकतं, लायसन्स जप्त होईल माझं पण, त्यामुळे ते काम करणं गरजेचं आहे. मग मी ते मेंटेनन्स थ्रू, माझ्याकडे जमा झालेलं मेंटेनन्स थ्रू मी ते काम केलं. तर ते काम केल्यानंतर म्हणजे ग्रुपवर सगळं लिगल मी टाकलं, हे काम चालू आहे, फोटो टाकले, त्याचे खर्च त्यांनी पाठवलेले सगळं केलं. मी म्हटलं कोणाला विचारायची, मला दिसतंय मी इथं एक ओनर आहे, जागरूक नागरिक आहे भारताची, माझ्या डोळ्यांना दिसतंय की इथं काम झालेलं आहे, हे बंद पडू शकतं, त्यामुळे मी ते काम केलं. अपघात होऊ शकतो, काही होऊ शकतो. तर मग माझे मिस्टर तेवढ्यात आले तिथून, म्हणजे ते भोरून आले होते आणि ते पण मग त्या मीटिंगमध्ये सहभागी झाले. तर मग ती थोडंसं इंटरॅक्शन झालं, एक जण धावून गेला त्यांच्यावर की हे का केलं म्हणून. मग माझे मिस्टर म्हटले ठीक आहे आम्ही केलं, असं चूक वाटते तुम्हाला, आम्ही आमचं काढून देतो आणि पैसेही देतो. मग बाकीचे म्हटले नाही नाही नको, राहू दे की ते केलेलं राहू दे, असं पण असं परत केलेलं चालणार नाही. म्हणजे पण हे धावून जाण्याचा प्रकार काय होता. आम्ही कोणाची काम केलंय ना, हा सोसायटीचं काम केलं की ती लिफ्ट चालू राहू देत म्हणून ते काम केलं. ही म्हणजे काय, हा सोशल अन्याय झाला ना. हा त्यांच्यावर धावून गेले ते गेले आणि मग ते म्हटलं तर आम्ही काढून घेतो, पैसेही देतो. मग जर तुम्हाला ते मान्य नव्हतं तर तुम्ही ते काढून घ्यायचं, तर आम्ही देत होतो पैसे. मग तुम्हाला ते वस्तू ठेवायच्या पण होत्या आणि आमच्या अंगावर धावून यायचं होता, हा कोणता न्याय. ती एक गोष्ट झाली. नंतर 1-2 महिन्यांनी परत लिफ्ट मेंटेनन्स करणाऱ्याने मला दाखवलं निघून, मॅडम म्हटलं हे ऑइल गेली 2.5-3 वर्ष झालं चेंज केलेलं नाहीये, फक्त 2,000चा प्रश्न आहे पण तो चेंज केलेला नाही. मी म्हटलं ठीक आहे, माझा मेंटेनन्स आता 2 महिन्याचा द्यायचा बाकी राहिलाय, तुम्ही चेंज करून घ्या, मी ते मेंटेनन्समध्ये ते वजा करून घेईन. मग ते मी ऑइल चेंज करून घेतलं. तर ते ऑइल चेंज करून घेतल्यानंतरही त्यांनी मग मला सांगितलं पण तुम्ही हे असं का केलं, मनाने तुम्ही हे करू नाही शकत आहे. म्हटलं हे इतके वर्ष तुम्ही करत नाही आहात म्हणून मी केलंय, आणि तो काय मी अपराध केलेला नाहीये. आणि माझ्या मुलीचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि सगळे माझ्या घरात गेस्ट होते आणि आमचा तो फंक्शन चालू होता. आणि तेवढ्या ते 7-8 जण आणि एक लेडी घेऊन आले आणि दारातच आरडाओरडा सुरू केला की हे म्हणजे तेव्हा माझं काय मेंटेनन्स पेंडिंग नव्हता, काही नाही, फक्त एकच रिझन होतं की मी ते लिफ्टचं ऑइल चेंज करून घेतलं होतं. हा कुठे गुन्हा असेल तर मला तो सांगू शकता तुम्ही. तर ते लिफ्टचं ऑइल चेंज तुम्ही असं का केलं, लिफ्टचं मनाने तुम्ही काम नाही करू शकत आहे, ते सोसायटी ठरवेल ना काय करायचं. सोसायटी नव्हतीच ना तेव्हा, आम्ही कोणी काम बघत नव्हतं आणि दारात माझ्या प्रोग्राम चालू आहे, हा कुठला न्याय आहे सांगा मला तुम्ही. म्हणजे कुणाचा तरी कार्यक्रम चालू आहे आणि तिथे जाऊन तुम्ही अरेरावी करताय, व्हॉट इज दिस. तुमच्या घरात कुठलं फंक्शन असतं आणि आम्ही तुम्हाला असं येऊन केलेलं असतं, तुम्ही सहन केलं असतं का, नसतं केलं ना. आता तुमची काय मागणी? माझी मागणी हीच आहे की पाण्याची जी मूलभूत गरज ह्या इंटेन्शनली कास्टिझममुळे जी मला अडवणूक करण्यात आली की माझं पाणी चालू करायला पाहिजे. मी माझा जो 5,000 मेंटेनन्स त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो मी कधीही द्यायला तयार आहे. मला ती आर्थिक लढा नाहीये हा माझा वारंवार मी तिथं पोलीस स्टेशनमध्ये पण हेच सांगत होते की हा आर्थिक लढा नाहीये, हा मानवी हक्काचा लढा आहे, अन्यायाविरुद्धचा लढा आहे. हे वक्तव्य माझं तिथेही होतं आणि आजही माझे तेच वक्तव्य आहे.